100 दिवसाचा प्रोग्राम हा काही लोकांना आता पण कळालेला नाही. मुख्यमंत्र्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सर्व खात्याच्या मंत्र्यांना बोलून एक 100 दिवसामध्ये आपल्याला करायचं कामं या बाबतीच्या सूचना दिल्या होत्या आणि त्याची कॅटेगरी काढलेली आहे. जेव्हा ही मीटिंग सह्याद्रीला होते त्या टायमाला स्क्रीनवर त्या सर्व बाबीचा आढावा घेतला जातो. सर्व सचिव आणि इतर सर्वजण जे आहेत त्या बैठकीला उपस्थित असतात आणि त्यावेळेला त्या संदर्भामध्ये या विभागाचं काय झालं, त्या विभागाचं झालं, प्रत्येक प्रश्नाची उत्तरंही घेतली जातात. एक लक्षात घ्या की सरकारने गती द्यायचा प्रयत्न केलेला आहे. पहिल्या गिअरमध्ये असलेली गाडी थोडी पळायला जरी उशीर लागत असेल, परंतु आता ती गती घ्यायला सुरुवात केलेली आहे. मला वाटतं हेच क्रेडिट देवेंद्र फडणवीसांचं आहे. त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं या सर्वांचा गृहपाठ घेण्याचं जे काही अवलंबलेलं आहे त्याच्यामुळं प्रत्येक मंत्री असेल, सचिव असेल किंवा त्याच्या खाली असलेला पूर्ण स्टाफ हा कार्यरत झालेला आहे. म्हणून आम्ही त्या प्रगती पुस्तकाला पहिल्या गिअरमध्ये तुम्ही टापवर गेल्यासारखं जे काय आविर्भाव सांगताय तसं होणार नाही आहे. याला वेळ हा लागणार आहे. 100 दिवसात सर्वच काम झालेत असं कोणतं खातं दाखवू शकतो. म्हणून ही सुरुवात आहे. या सुरुवातीला समजून घ्या. आणखीन 100 दिवसामध्ये याच्यामध्ये पुन्हा प्रगतीमध्ये वाढ होईल. घरात बसून सरकार चालवण्यापेक्षा वस्तुस्थिती जी आहे ती आपल्याला माहीत असली पाहिजे. हे जाणून घेणारे मुख्यमंत्री आहेत आणि उपमुख्यमंत्री आहेत. तर संजय राऊत असं म्हणाले की जबाब आमचं सैन्य देईल, तुम्ही मात्र पक्ष फोडण्यात व्यस्त आहे. विरोधी पक्षांनी समर्थन द्यावे, परंतु गृहमंत्र्याचा राजीनामा मागायला हवा. पहलगाम हल्ल्याला गृहमंत्री अमित शहा जबाबदार आहे. संजय राऊतला आणखीन प्रशासन काय आहे ते कळालं नाही, त्यांच्या नेत्यालाही कळालेलं नाही. घरात बसून राज्य चालवणं इतकं सोपं नाही आहे. देश चालवणं म्हणजे सर्व बाबीवर बारकाईने लक्ष ठेवून जगाचं लक्ष आपल्यावर असतं, केंद्रित असतं. त्यावेळेला घ्यायचा निर्णय हा तिथलच्या पंतप्रधान, राष्ट्रपती आणि त्यांच्या कॅबिनेटने घ्यायचा असतो. म्हणून 2.5 वर्ष घरात बसून आपण जशी सत्ता चालवली तसं सैन्य चालतं की काय असं त्यांना स्वप्न पडत असावेत. तसं वस्तुस्थिती नसते. सैन्याला द्यायचे आदेश असतील किंवा इतर राजकीय काही डावपेच असतील, यासाठी परिपक्वता असावी लागते आणि ती परिपक्वता आमच्या सरकारमध्ये आहे. म्हणून जो काही निर्णय होईल किंवा जी काही ॲक्शन होईल ती सर्वांना बरोबर घेऊन केल्या जाणार आहे. तर संजय राऊत असंही म्हणाले की शिंदेचं मंत्रालय दरेगावी आहे, त्यांच्या कामाचा आढावा तिथूनच घ्यावा, ते तिथूनच काम करतात. आमचं दरेगावला आहे, तुमचं लंडनला आहे. आमचं तर आमच्या गावात आहे, आमच्या महाराष्ट्रात आहे, दऱ्याखोऱ्यात आहे, ग्रामीण भागात आहे. लंडनला तर नाही ना. म्हणून आम्ही कुठेही महाराष्ट्रामध्ये बसून सत्ता चालवू शकतो, ही ताकद आमच्यात आहे. लंडनमध्ये बसून किंवा व्हीसीवर बसून सरकार चालवायसारखे इतकी मूर्ख आम्ही लोक नाहीत. म्हणून आमचं जे आहे ते चांगलं आहे आणि त्यात आम्हाला आनंद आहे. संजय राऊत असंही म्हटले की आदिती तटकरे या कार्यक्षम मंत्री आहेत, त्यांना या संयमी आहेत, जिल्हा परिषद त्यांनी सांभाळे, त्यांना जिल्हा द्यायची माहिती आहे, चांगले मंत्री आहेत. रायगडचे पालकमंत्री गुंडाकडे देऊ नका. आता पालकमंत्री कोणाकडे द्यायचं आहे, मंत्री कोणाला करायचं आहे, तुम्हाला सल्ला विचारला आहे कोणी? तुम्हाला आम्ही विचारतच नाही ना. तुम्ही त्याची चिंताच करू नका. तुम्ही फक्त आता आमचे गोडवे गा, आमच्या मागं फरफटत यायचं असेल तर या, नसता पुन्हा जाऊन सिल्लोडला पाया पडा. हा तुमचा एकमेव धंदा राहिलेला आहे. म्हणून आमचं सरकारमध्ये कोण काय करतं काय नाही करतं हे डोकून पाहण्याची सवय आता संजय राऊतनी सोडून द्यावी. लाडक्या बहिणीचा एप्रिल महिन्याच्या हप्त्यावर लाडक्या बहिणी एप्रिल महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहे. एप्रिल महिन्याचा हप्ता खात्यात कधी जमा होणार याबाबत अजूनही कोणतीही हालचाल नाही. एकीकडे महिला व बालविकास विभागाने कामगिरीत प्रथम क्रमांक पटकावलेला असताना दुसरीकडे लाडक्या बहिणी मात्र एप्रिल महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहे. लवकरच त्यांचा हप्ता दिला जाईल. कोणत्याही कुणाचाही हप्ता थांबवला जाणार नाही आहे आणि त्यासाठी बाकीच्यांनी चिंता करण्यापेक्षा लाडक्या बहिणीची सगळ्यात जास्त चिंता आम्हाला आहे. सावत्र भावाने त्याची चिंता करू नये.